नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. जसे की या योजनेअंतर्गत कुणाकुणाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत, या योजनेचे निकष काय आहेत आणि कुणाकुणाला या योजनेचा लाभ घेता येणार आहेत, याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. नुकताच या योजनेचा अधिकृत आदेश म्हणजे GR देखील जारी करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 3 मोफत LPG गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत 52.1 लाख महिलांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. परंतु या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी आहेत. गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावाने असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक कुटुंबातील गॅस कनेक्शन ज्येष्ठ पुरुषांच्या नावावर असतात, त्यामुळे अनेक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. त्याबरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र यात एक अडचण आहे, ती म्हणजे अनेक गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर आहेत, त्यामुळे त्या गॅस कनेक्शनवर ही योजना लागू राहणार नाही. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे LPG गॅस कनेक्शनची KYC असणे गरजेचे आहे. जर का गॅस कनेक्शनची KYC नसेल तर त्या लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर पाहूया KYC म्हणजे काय. LPG गॅस KYC म्हणजे नो युअर कस्टमर. यामुळे LPG गॅस कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेली माहिती मिळते आणि ओळख सत्यापित होते. या प्रक्रियेत ग्राहकांची आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, फोटो इत्यादी माहिती घेतली जाते. LPG गॅस KYC का महत्त्वाचे आहे? नंबर 1, LPG गॅस KYC सुरक्षा कारणांमुळे महत्त्वाचे आहे. यामुळे गैरव्यवहार, गॅस सिलेंडरची चोरी आणि काळा बाजार रोखण्यास मदत होते. नंबर 2, सरकार अनेक LPG गॅस ग्राहकांना सबसिडी देत आहे. KYC पूर्ण केल्यावरच ग्राहकांना या सबसिडीचा लाभ घेता येणार आहे. नंबर 3, LPG गॅस कंपन्यांना सरकारच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. KYC देखील त्यापैकी एक महत्त्वाचा नियम आहे. तर चला पाहूया तुम्ही LPG गॅस सिलेंडरची KYC कशा प्रकारे करू शकता. LPG गॅस KYC पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील LPG गॅस एजन्सीवर जावे लागेल. तुम्ही तेथे जाऊन तुमच्या LPG गॅस सिलेंडरची KYC करून घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.